शिवापूरच्या वाटेवर सूर्यास्तानंतरचा रस्ता फक्त भूतांचा नव्हता, तो त्या शांततेचा आरसा होता जी आपल्या आतल्या भयाला आवाज द्यायची. आणि त्या रात्री प्रसादने त्या आवाजाला आव्हान दिलं. आणि अशाच एका थरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. शिवापूर हे एक लहान निवांत गाव होतं. चहूबाजूंनी हिरवीगार शेतं आणि मधूनच वाहणाऱ्या लहान ओढ्यांमुळे ते सुंदर दिसत असलं तरी गावाबाहेरच्या जुन्या पिंपळाच्या झाडाजवळचा रस्ता मात्र नेहमीच एक गूढ शांतता घेऊन असायचा. गावकरी त्याला भूताचा रस्ता म्हणायचे. सूर्यास्तानंतर त्या रस्त्याने जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे, अशी त्याची ठाम समजूत होती. तिथे रात्रीच्या वेळी अदृश्य पावले ऐकू येतात आणि जर कोणी त्या पावलांचा पाठलाग केला तर तो कधीच परत येत नाही, अशी एक आख्यायिका होती. या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवणारा एक तरुण होता. त्याचं नाव प्रसाद. तो शहरातून शिवापूरला आपल्या आजोबांच्या घरी राहायला आला होता. 22 वर्षाचा प्रसाद इंजिनिअरिंग करत होता आणि त्याला या जुनाट गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. हे सगळं थोतांड आहे आजोबा, तो हसत हसत म्हणाला. विज्ञान युगात असल्या गोष्टी कोणी खरं मानतं का? त्या रात्री प्रसादने गावातील मित्रांसोबत पैंज लावली. रात्री 12 वाजता तो त्या भूताच्या रस्त्याने एकटा जाऊन परत येईल. त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावलं, पण प्रसादने ऐकलं नाही. घड्याळात 12चे ठोके पडले. चंद्रकोर आकाशात लटकली होती आणि तारे लुकलुकत होते. प्रसादने आपली बॅटरी घेतली आणि त्या भयान शांत रस्त्याकडे निघाला. सुरुवातीला सर्व काही शांत होतं. फक्त झाडांच्या पानांची सळसळ आणि दूरवर कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं. प्रसाद हसला. सगळं खोटं आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने साधारण अर्धा रस्ता पार केला असेल जेव्हा त्याला ते ऐकू आलं. अगदी त्याच्या मागे जणू कुणीतरी त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून चालत होतं. प्रसाद थांबला आणि आवाजही थांबला. त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. तो आवाज पुन्हा सुरू झाला. प्रसादच्या अंगावर सरकन काटा आला. हा वारा नव्हता किंवा कुठल्या प्राण्यांचा आवाज नव्हता. ती स्पष्ट मानवी पावलांची चाहूल होती. त्याने मागे वळून पाहिले, पण अंधारात त्याला काहीच दिसलं नाही. बॅटरीचा प्रकाश फक्त काही फुटांपर्यंत जात होता. त्याला घाम फुटला. त्याच्या मनात भीतीची एक लाट उसळली, पण त्याने स्वतःला सावरले. ही फक्त माझी कल्पना आहे, त्याने स्वतःला समजावले. त्याने वेग वाढवला. पावलांचा आवाजही वाढला, अगदी त्याच्या शेजारी आल्यासारखा. प्रसाद धावू लागला, पण जसा तो धावू लागला तसा त्या अदृश्य पावलांचा आवाजही वेगाने त्याच्यासोबत धावत होता. त्याला आपल्या गळ्याशी एक थंडगार श्वास जाणवला, जणू कुणीतरी त्याच्या अगदी मागे उभे राहिले होते. एक विचित्र कुजट वास त्याच्या नाकात शिरला. अचानक प्रसादला त्याच्या खांद्यावर एका थंड बर्फासारख्या हाताचा स्पर्श जाणवला. तो ओरडला आणि मागे वळून पाहिलं. त्याला तिथे काहीच दिसलं नाही, पण स्पर्श इतका खरा होता की त्याला शंकाच राहिली नाही. त्याच क्षणी त्याला आपल्या कानात एक कुजबूज ऐकू आली, जी अगदी अस्पष्ट होती, पण तो एक लहान मुलाचा आवाज असल्याचं त्याला जाणवलं. माझी आई कुठे आहे? प्रसादच्या डोक्यात विजेसारखा विचार चमकला.
ही तीच आख्यायिका होती जी त्याने ऐकली होती अनेक वर्षापूर्वी. एका अपघातात एक आई आणि तिचं लहान बाळ याच रस्त्यावर सापडले होते. आईचा मृतदेह सापडला, तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कारही झाले, पण लहान मुलाचा मृतदेह मात्र कधीच सापडला नाही. गावकरी म्हणायचे की त्या लहान मुलाचा आत्मा आजही आपल्या आईला शोधत या रस्त्यावर फिरतो, कारण त्याचे अंत्यसंस्कार झाले नाहीत आणि त्याला शांती मिळाली नाही. त्याला आता प्रत्येक पावलागणिक तोच प्रश्न ऐकू येत होता, माझी आई कुठे आहे? मला घरी जायचंय. आवाज आधी कुजबूज होता, आता तो एका रडण्यात बदलला होता, जे हळूहळू एका भयावह किंकाळीत बदलत होतं. प्रसादला वाटले की तो वेडा होत आहे. त्याने डोळे मिटले आणि धावत सुटला. त्याला फक्त या रस्त्यातून बाहेर पडायचे होते, पण त्याला वाटले की त्याची पावले जमिनीवर पडतच नाहीत. त्याला जणू हवेतच उचलले जात आहे आणि त्या अदृश्य मुलाची थंडगार पकड त्याच्या पायाला जाणवत होती. त्याने डोळे उघडले. तो अजूनही त्या रस्त्यावरच होता, पण आता तो एका विचित्र धुसर प्रकाशात होता. त्या अदृश्य मुलाचा आवाज त्याच्या अगदी कानाजवळ आला, तू मला शोधायला आला आहेस ना? चल आपण एकत्र जाऊया. मला माझ्या आईकडे जायचंय. तू मला पोचवशील ना? प्रसादला समजले की तो त्या मुलाचा एक मार्ग बनला आहे, एक माध्यम बनला आहे, ज्याच्या मदतीने तो आपल्या आईपर्यंत पोचू शकेल. त्याला हेही कळाले की तो या रस्त्यातून कधीही बाहेर पडू शकणार नाही. तो त्या मुलासोबत त्याच्या अदृश्य पावलांचा पाठलाग करत त्या धुसर प्रकाशात चालत राहिला. त्याची किंकाळी त्या भयान रस्त्यावर घुमली, पण ती ऐकायला कोणीच नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोकांनी प्रसादला शोधायला सुरुवात केली. त्यांनी भुताच्या रस्त्यावर तपासले, पण त्यांना फक्त प्रसादची बॅटरी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. प्रसाद मात्र कधीच परतला नाही. आजही शिवापूरमधील लोक सांगतात की रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावर 2 अदृश्य पावलांचा आवाज ऐकू येतो, एका लहान मुलाचा आणि एका तरुणाचा, जो त्या रात्री आपल्याच भीतीचा बळी ठरला आणि त्या अदृश्य प्रवासाचा भाग बनला. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.